थँक्यू डीजे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तिथे सामन्याला सुरुवात होते. एका बाजूने बघतोय आई माऊली नागले तर दुसऱ्या बाजूने बघतोय इगल स्पोर्ट नायगाव. त्याने मागच्या सामन्यामध्ये आपण बघतोय 12 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं होतं. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. सलामीची जोडी आपण बघतोय कल्पेश आणि परेश आणि गोलंदाजी मार्कवर तुषार. तेच तर्रार चेंडू होता परंतु ऑफस्टिकच्या बाहेर. पंच इशारा करतायत वाईट आणि या वाईटने खातं खोललं जाते नायगाव संघाचं. पहिला चेंडू परंतु यावेळी शतरक्षण लावलेला आहे. शतरक्षक होत त्या ठिकाणी. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. कल्पेश बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. न्यू बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये भावेश नंबर 3 चा फलंदाज. पुन्हा एकदा फटका फसलाय. गोलंदाज येतो त्या ठिकाणी. बॅक टू बॅक विकेटचं पतन. डीजे. नंबर 4 चा बॅटर आपण बघतोय हेमंत जाधव. याचं मैदानाच्या आतमध्ये आगमन झालेलं आहे. कारण बघितलं 2 चेंडूवर लगातार 2 गडी बाद झालेले आहेत. ऑन द हॅट्रिक. बघूया गोलंदाज यावेळी हॅट्रिकची संधी. ओहो बॅटचा कडा घेऊन गेलाय चेंडू परंतु नशिबाची साथ मानावी लागेल. एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 2 धावा. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आलेला आहे इगल स्पोर्ट नायगाव संघ. कारण लगातार 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झालेले आहेत. आपण बघतोय महेश दादा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मी हार्दिक स्वागत करतोय. काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला तुषार चौधरी याच्याकडून. मात्र परेश आहे स्ट्राईकच्या एंडवर. नक्कीच मोठा फटका येईल की काय. ओहो उडवलंय. क्षेत्ररक्षक येतोय परंतु क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करून चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. षटकार. मज्जा. थँक्यू डीजे. षटकार येतोय. षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती म्हणजे 8. 2 गड्यांच्या मोबदल्यावर तुषार याला बघायला गेलो तर मागच्या सामन्यामध्ये काही चांगली फलंदाजी केलेली होती परंतु ह्यावेळी बघायला गेलो तर नॉन स्ट्राईकच्या एंडवर होता परंतु जशी स्ट्राईक मिळाली आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. फुलटॉस चेंडू होता परंतु ह्या चेंडूला आपण बघतोय मिडांच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली कॉलिंग जाते ह्यावेळी तुषार याच्या मार्फत. परेश याला आपण बघतोय नॉन स्ट्राईकच्या एंडवर. गोलंदाज तुषार. धावसंख्येत बघतो आपण 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
अजूनपर्यंत शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. यापुढचा चेंडू चेंडू उडालाय परंतु क्षेत्ररक्षक येईल त्याच्या खाली. का अप्रतिम झेल पकडला जातोय. ज्यावेळी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय त्यावेळी त्याला क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळणं हे खूप गरजेचं असतंय. अशा प्रकारे पंच इशारा करताय. षटक क्रमांक पहिलं संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 3-9 धावा. नंबर 5 चा बॅटर आपण बघतोय नॉन स्ट्राईकच्या एंडवर प्रथमेश याला बघतोय परंतु स्ट्राईकच्या एंडवर परेश. गोलंदाजी मार्कवर भूमित. ओहो मागचा जो षटकार आला होता त्याचा वन्स मोर बघायला मिळणार आहे. षटकार येतोय आणि षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 15 धावा. काय जबरदस्त फलंदाजी परेशाच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते. एका बाजूने विकेट डाऊन होत आहेत परंतु दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर परेश टायगर अभी जिंदा आहे असं सांगतोय. बघा दोन्ही बंधू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये परेश आणि प्रथमेश. परंतु ह्या वेळी बघितलं तर नजर आहेत त्या परेश याच्यावर. हो टांगा पलटी घोडा फरार. चेंडू निघून गेलाय सीमा रेषे पार. षटकार. थँक्यू डीजे. षटकाराची हॅट्रिक साजरी झाली तर 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. महेश पानेरा आणि हेमंत जाधव A1 जोडी आपण बघतोय. अजय जाधव याच्याकडून षटकाराची हॅट्रिक साजरी झाली तर 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. बघूया काय होतंय. हो अप्रतिम चेंडू मानावा लागेल. चांगला कमबॅक यावेळी भूमी त्याच्या मार्फत बघायला मिळतोय. लगातार 2 चेंडूवर षटकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावा 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भूमीत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा डॉट चेंडू. आता मात्र चांगला कमबॅक भूमी त्याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतोय. पर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 21 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. यावेळी फटका फसलाय बघा. झेल सुटला होता परंतु तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल कनेक्ट केला गेला. अशा प्रकारे मोठा गडी बाद होतोय. परेश सारखा फलंदाज बाद झालेला आहे ज्यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. लगातार 2 चेंडूमध्ये 2 षटकार आल्याच्या नंतर असं वाटत होतं की धावसंख्या एक मोठा धावांचा डोंगर उभा करेल की काय परेश. परंतु ह्यावेळी 3 चेंडू लगातार डॉट गेलेले आहेत. आता मात्र धावसंख्या आपण बघतो 29 धावा 21 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनपर्यंत शेवटचा चेंडू असेल. एकवीस धावा. सुनील याला आपण बघतोय नवीन फलंदाज. हो काय गोलंदाजी बघा. शेवटचं षटक असं मारतोय वाटत होतं हाणामारीचं षटक आहे परंतु ह्या षटकामध्ये लगातार 4 चेंडू हे डॉट गेलेले आहेत. पहिल्या 2 चेंडूवर षटकार आलेले होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 आणि 22 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी आई माऊली नागले संघाला.
न्यू स्टार मडवीपाडा संघ आणि न्यू स्टार वसई दोन्ही संघ इथे दाखल झाले असतील तर लगेच रणपिकीच्या कॉलसाठी या. न्यू स्टार मडवीपाडा वर्सेस न्यू स्टार वसई. पहिला चेंडू आपण बघतोय लेग स्टिकच्या बाहेर. अवांतर धावेने संघाचं खातं खोललं गेलं. धावसंख्या धाव फलकावर 1. 22 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली सलामीची जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. कुंदन आणि तुषार गोलंदाजी मार्कवर. हेमंत याला आपण बघतोय. स्लो डिलिव्हरी टाकून फसवण्याचा प्रयत्न केला गेला बघा. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडतोय. अप्रतिम झेल मानावा लागेल ह्यावेळी बघा. न्यू स्टार मडवीपाडा वर्सेस न्यू स्टार वसई. हेमन याला बघतो आपण गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज यज्ञेश. पहिला चेंडू आल्या आल्या मोठा प्रहार केलाय. चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. यज्ञेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावर 7 धावा लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय परंतु यावेळी त्या ठिकाणी शतरक्षक आहे. करणार नाही चुकी. अशा प्रकारे दुसरा गडी बाद होतोय.
तर आपण बघतोय नॉन चा कॉल ओढतोय इथे नुस्टार माडवीपाडा वर्सेस नुस्टार वसई दोन्ही संघाचे कर्णधार आपण बघतोय महेश दादा यांना मी विनंती करतोय आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय दोन संघाचे कर्णधार आपण बघतोय याच्यानंतर होणारा सामना असेल नुस्टार वसई वर्सेस नुस्टार मडवीपाडा वसई संघाने नॉनपिकेचा कॉल जिंकलेला आहे डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे जाऊया आपण एकदा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आल्या आल्या त्याच ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला शतरक्षक आहे त्या ठिकाणी हो आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला गेला बघा झेल सुटलेला आहे कदाचित हा झेल असेल की ही मॅच असेल येणारा काल सांगून जाईल परंतु ह्या चेंडूवर 2 धावा येत आहेत 2 धावेने संघाची धाव संख्या 8 धावा सॉरी 9 धावा ऑफ टिकच्या बाहेर हा चेंडू बघा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे गोलंदाजाच्या कडून पंचांनी दिलेला जो निर्णय आहे त्याच्यावर सहमती दाखवत नाही गोलंदाज फेअर डिलिव्हरी असेल यापुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी म्हणजे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत षटक क्रमांक पहिलं संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 22 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या धाव फलकावर लागली गेली ती म्हणजे 2 गड्याच्या मोबदल्यावर 9 धावा 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा असतील त्या 13 6 चेंडू मध्ये 13 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी परेश याच्या हातामध्ये आपण चेंडू बघतोय ज्याने खरोखरच चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी चांगल्या धावा जमवलेल्या आहेत आणि आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलेलं होतं सन्माननीय रत्नाकर दादा सावंतचं आगमन झालेलं आहे त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो वेलकम दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ता आहेत रत्नाकर दादा सावंत आणि त्यांचे इथे आगमन झालेलं आहे पण तिकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये चला पाणी घेऊन जा
बघा चेंडू अडवता अडवता आपण बघतोय एका क्षेत्ररक्षक होता त्याच्या कदाचित हा डोळ्यावर चेंडू लागलेला आहे. हेमंत हा क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनपर्यंत 11 धावेची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 11 धावेची गरज आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे, एका बाजूने आपण बघतो आई माऊली नागले तर दुसऱ्या बाजूने बघतो ईगल स्पोर्ट नायगाव. स्लो डिलिव्हरी, बॅटचा कडा घेऊन जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. तुषार बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मध्ये 11 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज आपण बघतोय महेश जाधव मैदानाच्या आतमध्ये नंबर 5 चा बॅटर. पुन्हा एकदा परेश काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. फुलटॉस चेंडू होता परंतु यावेळी फटका थोडासा फसलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आपल्या संघासाठी. बघा नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 13 धावा. बघा फुलटॉस चेंडू होता, कदाचित बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता तर सीमारेषेच्या बाहेर गेला असता, परंतु ह्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 13. परेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा फटका फसलाय. बघा या चेंडूवर काय झालेलं आहे तर 2 धावा आलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु धावचीच्या रूपाने हा फलंदाज बाद झालेला आहे. सॉरी 2च धावा आहेत. दोन चेंडू आणि 7 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू आणि 7 धावेची गरज. सामोरे फलंदाज आपण बघतोय महेश जाधव, त्याला पण बघतोय. परेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठा फटक्याची गरज होती आणि तो मोठा फटका आलेला आहे महेश जाधव याच्या बॅट मधून. आणि आता मात्र या 6 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे. एक चेंडू आणि 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघा षटकार आल्याच्या नंतर आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. काही जबरदस्त सामना रंगलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने बघतो आपण नागले संघ, दुसऱ्या बाजूने बघतो नायगाव संघ.
2 चेंडूमध्ये 7 धावेची गरज होती, परंतु मोठा षटकार आला महेशाच्या बॅट मधून आणि आता मात्र या सामन्याचं चित्रच बदललेलं आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. एक चेंडू 1 धावेची गरज. काय होतंय या सामन्यामध्ये, कुठला संघ विजयी होईल? स्लो डिलिव्हरी. बघा काय झालंय मैदानाच्या आतमध्ये, काय सामना रंगलेला आहे. 2 चेंडू मध्ये 7 धावेची गरज असताना षटकार आला, परंतु 1 चेंडू मध्ये 1 धाव झालेला नाही. अशा प्रकारे या स्पर्धेमधून बाहेर जातोय आई माऊली स्पोर्ट नागले संघ आणि या सामन्यामध्ये विजयी संपादन करतोय ईगल स्पोर्ट नायगाव संघ. म्हणून बोलतात की क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे.